तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रोह्यातील नेडी ग्रामस्थांनी रोखली रेल्वे, विविध मागण्यांसाठी दुरंतो एक्सप्रेस 1 तास ठेवली रोखून। हवामान बदलामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना आता वन्य प्राण्यांकडून शेती आणि बागायतींचे नुकसान, कायमस्वरूपी तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी। दापोलीचा पारा 8.8 इतका घसरला, वाढत्या थंडीनं पर्यटक सुखावले। आणि कणकवलीत एक दिवस छोट्यांचा लहान मुलांसाठी खाऊ गल्लीचे आयोजन, उपक्रमाला कणकवली वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पाहुयात सविस्तर वृत्त। रविवारी 1 डिसेंबर रोजी दुरंतो एक्सप्रेस ही रेल्वे नेहमीप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या रोह्याच्या दिशेने येत असताना रोह्यातील नेडी ग्रामस्थांनी रेल्वे रोखली। गेट नंबर 49 बंद करून असंख्य ग्रामस्थ रेल्वे रुळावर उभे राहिले आणि या ग्रामस्थांनी रेल्वे रोखून धरली। आपल्या विविध मागण्यांसाठी या ग्रामस्थांनी तब्बल 1 तास दुरंतो एक्सप्रेस रोखून धरली। रोहा पोलीस स्टेशनचे निरीक्षक देविदास मुपडे यांनी फोनद्वारे या ग्रामस्थांसोबत चर्चा केल्यानंतर ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्वरूपात हा रेल रोको स्थगित केला। आज दिनांक 1/12/2024 रेल्वेच्या मनमानी कारभारामुळे आम्ही आज रेल रोको पुन्हा करावा आम्हाला ग्रामस्थांना लागलेला आहे। कारण जो आज मी उभा आहे हे सबवे ह्याच्यामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर ह्या दिवशी कमीत कमी 6 फूट पाणी होतं आणि त्याच्या कारणास्तव आज न सांगता रेल्वे प्रशासनाने पुन्हा आमच्या गेटवर नोटीस लावली। आम्ही हे आंदोलन पाठी घेतलेलं आहे, पण जर असं केल्यास पुन्हा रेल रोको आम्ही ग्रामस्थ करणार असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे। तरीसुद्धा ते सांगितलं आहे की स्थानिक प्रशासन, प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब प्रशासनासोबत आणि तुमच्यासोबत वस्तुस्थिती पाहण्यासाठी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मध्ये स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन इथे निडी गेट नंबर 49 येथे मीटिंग घेण्यात येणार असे सांगितलेलं आहे आणि असे आश्वासन दिले आहे। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा सक्रिय झालेत। एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली। दरम्यान आपली प्रकृती ठीक असल्याचं त्यांनी सांगितलंय। रविवारी सायंकाळी ते पुन्हा एकदा ठाण्यात परतलेत। त्यांच्या भेटीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती। रविवारी सायंकाळी ते हेलिकॉप्टरने पुन्हा ठाण्यात आले। त्यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदे ठाण्यात आल्याने आता राज्याच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे। तसेच महायुतीच्या बैठकांच्या फेऱ्या देखील सुरू होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत अलिबाग, मुरुड, रोहा विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी भरभरून मतरूपी आशीर्वाद देत आमदार महेंद्र दळवी यांना सलग दुसऱ्यांदा विजयी केलाय। या विजयाचे वाटेकरी असणारे त्यांचे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे महेंद्र दळवी यांनी अलिबाग हॉरिझॉन हॉल येथील आभार सभेत जाहीर आभार मानले। यावेळी त्यांनी जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून येणाऱ्या काळात मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रामाणिक प्रयत्न करेन आणि जनतेच्या अडीअडचणींसाठी लोकप्रतिनिधी या नात्यानं कायम तत्पर राहीन असं उपस्थित जनतेला आश्वासित केलं। यावेळी जिल्हाप्रमुख राजा केणी, मनोज शिंदे, गिरीश तुडपुडे, ॲडव्होकेट महेश मोहिते, हर्षल पाटील आदी उपस्थित होते। या निवडणुकीमध्ये पण नोकरी झाली। तुम्ही पक्षाच्या लेवलला तुम्ही अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित केलं। त्यानंतर आता ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत। उद्या सीट वाटप करताना कारण तुम्ही जी कारवाई केली ती ठराविक लोकांवरच कारवाई झालेली आहे, पदाधिकाऱ्यांवर, पण त्यांच्या खालचे जे कार्यकर्ते आहेत उद्या पंचायतची निवडणूक झाली, माहितीच्या माध्यमातून लढायची झाली तर ती त्या वेळेला
विधानसभेच्या निवडणुकीला ज्या बंडखोरांचा ज्यांनी काम केला असेल त्याला जर कुठे उमेदवारी देण्याचा तुमच्याकडनं जर प्रयत्न होत असेल, महायुती करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हे कार्यकर्ते खपून घेतला पाहिजे. एक हाती तुम्ही काळजी करू नका, एक हाती जिल्हा फक्त आपण 100% घेणार महायुती. जसं आज विरोधी पक्ष नेता नाही महाराष्ट्राला तुझ्याकडे, तसं जिल्हा परिषदला विरोधी पक्ष नेता येणार एवढं संख्याबळ येणार नाही एवढी खात्री 100% घेतो. सभापतीचं आपलं स्वप्न आहे अलिबाग पंचायत समिती सभापती बसला पाहिजे, 100% बसला पाहिजे आणि जीव जा अशी मी म्हणते, तुम्ही काळजी करू नका. ही सगळी गणिते आपण तयार केली आहे आणि मग आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा. तुमचे आभार मानत असताना मी देखील जेवढी ताकद किंवा माझ्या ताकदीपेक्षा तिप्पट ताकद लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करा. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे सदस्य असेल किंवा सरपंच असेल त्या धाटणी घडणार. मी परवा अलिबागच्या याच्यामध्ये सांगितलं, मला कदाचित साहेबांनी कमी वेळ दिला कारण साहेबांकडे जायचं होतं. मी बोलू भगवा पडणार, भगवा तर आपलं प्रतीक आहे, बरोबर महायुतीचा चालेल, हरकत नाही. तो महायुती घेणार नक्की लावणार. ही ताकद आपण निर्माण केली आहे. कुठेही कोणी मनात शंका घेऊ नका. आपण सगळ्या गोष्टीची रणनीती तयार केली आहे, सगळ्या सहित. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. एका पक्षासारखा आपण कुठेतरी पतसंस्था याचं कर्ज काढण्याने लोकांना कार्यकर्त्यांना असं मी कधीच करणार नाही आहे. ही निवडणूक ज्या धाटीने लढत त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण प्रत्येक निवडणूक लढणार आहोत हा विश्वास देण्याची आजची जाहीर सभा निश्चित आहे. त्यांचे प्रेम तुम्ही मला या निवडणुकीमध्ये दाखवलं ते खऱ्या अर्थाने आयुष्यभर आठवणी ठेवण्यासारख्या. दुसऱ्यांदा आमदाराचा बहुमान मला तुम्ही दिलात आणि म्हणून सरकार दोन्ही आपली आहेत, कुठेही निधीची कमतरता पडणार नाही. दीपकजींनी सांगितले प्रत्येक वस्तीवाडीवरचं काम ज्या गावाने मला योगदान मतदान दिले नाही त्यांचं देखील काम मी प्रामाणिकपणे करणार. मी सगळ्यांचा आमदार आहे. जंगली प्राण्यांनी शेतकरी आणि बागायतदारांच्या शेती आणि बागायतींचं प्रचंड नुकसान चालवलंय. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावातील शेतकरी आणि बागायतदार हतबल झालेत. त्यामुळे या प्राण्यांचं करायचं काय याचं उत्तर वन विभागानं द्यावं अशी मागणी केली जाते. हत्ती, गवारेडा, रानडुक्कर, मोर, माकड, वानरे, रानगाई, शेकरू यांसह पशुपक्षी मोठ्या प्रमाणात शेती आणि बागायतींचं नुकसान करतात. हवामान बदलामुळे पर्यावरणीय समतोल ढासळल्यानं आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. त्यातच वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेती आणि बागायतींमध्ये घुसून नुकसान करतात. जंगलात पाणी, अन्न आणि अन्न साखळीतील प्राणी नसल्यानं जंगली प्राणी लोकवस्तीत असलेल्या शेती आणि बागायतींना लक्ष्य बनवतात. शेतकरी व बागायतदार राब राबतोय, पण हवामान बदलाचा परिणाम तो सहन करत असतानाच पशुपक्षी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे हैराण झालेले शेतकरी आहेत. शेती आणि बागायतीचं नुकसान भरपाई देऊन शासन लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे. यासाठी जंगलात वन विभागाने पाणी, अन्न आणि अन्न साखळीतील प्राणी यांच्या सुरक्षित निवाऱ्यासाठी त्यांना लागणाऱ्या दैनंदिनी खाद्य आणि पाणी जंगलात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन बदल करण्याची गरज आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक गावातील शेतकरी आणि बागायतदार पशुपक्षी यांमुळे मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे चिंताग्रस्त झालेत. यासाठी नुकसान भरपाईपेक्षा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी केली जाते. एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आता लालपरीचा प्रवास महागणार आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा विचार केला असून 14.13% भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. हा प्रस्ताव भाडेवाढीशिवाय 3 वर्षांचा आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. एसटी महामंडळाने ठेवलेल्या प्रस्तावानुसार 14.13% वाढ मंजूर झाल्यास प्रवाशांना सध्या 100 रुपयांच्या तिकिटावर 15 रुपये जास्त मोजावे लागतील. सुरुवातीला परिवहन विभागानं 12.36% किरकोळ वाढ सुचवली होती, मात्र नंतर महामंडळात झालेल्या चर्चेनंतर त्यात सुधारणा करून 14.13% करण्यात आली. दरम्यान आता नवीन 14.13% दरवाढ मंजूर करायची की अन्य पर्यायांचा विचार करायचा याबाबत नवीन सरकार निर्णय घेणार आहे. महामंडळाच्या निर्णयाचा प्रवाशांवर मोठा परिणाम होणार आहे. शिवाय कॉर्पोरेशनच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये तिकीट दरांवर देखील याचा परिणाम होणार आहे. तत्पूर्वी सप्टेंबर महिन्यात प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यानं एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं राज्यभरातील सर्व एसटी डेपोत संप पुकारण्यात आला होता. राज्यातील 11 एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीनं हा संप जाहीर केल्यानं 251 पैकी 35 डेपो पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. या संपाचा MSRTC पुणे विभागावर लक्षणीय परिणाम झाला होता.
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्या अंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गॅसच्या किमती वाढवल्यात. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरसाठी करण्यात आली असून सामान्य LPG म्हणजेच घरगुती 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. व्यावसायिक LPG सिलेंडरचे नवीन दर 1 डिसेंबर 2024 पासून देशभरात लागू झालेत. मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 16.50 रुपयांनी वाढ झाली असून तो आता 1,771 रुपये प्रति सिलेंडरवर आलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 2 ते 9 डिसेंबर पर्यंत ही बंदी लागू करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय टाळून प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि स्थानिक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं रेल्वेनं सांगितलं. प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद राहील, तर भुसावळ विभाग, नागपूर विभाग आणि पुणे तसेच सोलापूर विभागातील काही स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 8 दिवस बंद राहणार आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खेड शहरातील 75 वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मैं गांधी क्लॉथ स्टोअर, मैं गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण, उत्सव, लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध. विविध प्रकारच्या साड्या, शालू, पैठणी, चंद्रकोर पैठणी, बनारस, कलकत्ता, सुरतच्या सिल्क साड्या, शूटिंग सर्टिंग, ड्रेस मटेरियल्स, होजियरी. मैं गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी, कुर्ता सूट, ब्लेझर, जॅकेट्स, शर्ट पॅन्ट, जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत. 5,000च्या खरेदीवर मिळवा 10% सूट. आहेरासाठी सिल्क साडी फक्त 250 रुपये. शुभ कार्य तुमचे, वस्त्र आमचे. आमचा पत्ता गांधी क्लॉथ स्टोअर, गांधी क्रिएशन, खेड बाजारपेठ. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं असून 5 डिसेंबर पर्यंत राज्याच्या बहुतेक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, सांगली, धाराशिव, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 5 डिसेंबर पर्यंत राज्याच्या बहुतेक भागात हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीचा पारा 8.8 इतका घसरलाय. वाढत्या थंडीनं पर्यटन क्षेत्रातील पर्यटक सुखावले असून दापोलीतील ही थंडी आता पर्यटकांना पर्यटन क्षेत्रात येण्यासाठी खुणावू लागली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे संपूर्ण राज्यात थंडीचे परिणाम दिसून येत आहेत. ऑक्टोबर हिटमुळे उष्ण तापमानात वाढ झाली होती, तर नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. 25 नोव्हेंबर पासून दापोलीत तापमानात घसरण होऊ लागली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसागणिक थंडीचा कडाका वाढू लागला. यावर्षी तापमान आणखीन खाली येत आहे. यावर्षीच्या निचांकी तापमानाची नोंद 8.8 अंश इतकी दापोलीत झाली आहे, तर आणखीन थंडी दापोलीत जाणवेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची संध्याकाळ यादगार ठरली आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीनं गणपती साण्यावर 1 दिवस छोट्यांचा अर्थात खाऊ गल्ली या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, विविध खेळ खेळणी, मिकी माऊस, कार्टून्स, जादूगार प्रसाद यांचे जादूचे प्रयोग सोबत संगीत, नृत्य, किलबिल जल्लोष या साऱ्यांचा मनमुराद आनंद लुटत लहान मुलांनी अक्षरशः धमाल केली.
खाऊ गल्ली कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले। यावेळी नितेश राणे यांनी या उपक्रमाबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले। खाऊ गल्ली या उपक्रमामुळे टेंबेवाडी रस्ता ते गणपती साण्यापर्यंत संपूर्ण परिसर गर्दीने गजबजून गेला होता। अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील दुतर्फा लागले होते। त्याचबरोबर विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकानेही होती। बच्चे कंपनीसाठी खास गोल फिरणाऱ्या गाड्या, झोपाळे असे विविध प्रकारचे खेळ होते। लहान मुलांना आनंद मजा मस्ती करता यावी यासाठी काही वर्षांपासून सातत्याने समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीनं खाऊ गल्ली या उपक्रमाचे आयोजन केले जाते। याही वर्षी या उपक्रमाला लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, माजी नगरसेवक अभि मुसळे, किशोर राणे, मेघा गांगण, कविता राणे आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हा लेखाधिकारी म्हणून कामकाज करणाऱ्या स्वाती देवळेकर या नियत वयोमानानुसार 29 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या। 37 वर्ष शासकीय सेवा बजावत त्यांनी लिपिक पदापासून उपकोषागार अधिकारी तसेच केकेव्ही दापोली येथे सहाय्यक लेखाधिकारी आणि तपासणी अधिकारी म्हणून अलिबाग येथे कामकाज केले। गेली 3 वर्ष त्या जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे लेखाधिकारी म्हणून कामकाज पाहत होत्या। रविवारी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, शिवतर रोड, खेड येथे श्री स्वामी समर्थ भक्त परिवार मित्र परिवार यांच्या वतीनं सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांच्या आई चंद्रभागा आंबेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित मित्र परिवाराने स्वाती देवळेकर यांना देखील सन्मानित केले। यावेळी नाना नादगावकर, संध्या पुणेकर, विजय सकपाळ, ॲडव्होकेट संतोष कोठारी, दशरथ मोरे, रोहिदास समाज जिल्हा अध्यक्ष सुरेश खेडेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत देवळेकर, प्रियंका बेलोसे, केकेव्ही दापोलीतील मान्यवर मंडळी उपस्थित होते। यावेळी क्षेत्र अक्कलकोट येथे सोमवारी 2 डिसेंबर रोजीपासून पायी वारीसाठी निघालेले स्वामी भक्त संदीप सासने यांचा देखील सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे महेश आंबेकर आणि प्राध्यापक डॉक्टर आनंद आंबेकर यांनी आभार मानले। स्वाती म्हणजे आमची बहीण आहे, त्यांच्या या सेवानिवृत्ती जो 37 वर्ष त्यांनी यशस्वीपणे सेवा व्यतीत केलेली आहे, तर त्या सोहळ्यात आपल्याला जरी कार्यालयीन वेळेत आपल्याला सहभागी होता आला नाही, तर कौटुंबिक छोटेखानी सोहळा व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा होती। तसेच आपली निश्चितच आहे, म्हणून आपण सर्वजण इथे आहात। यासह बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।